एक महत्त्वाची बातमी, पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये आता पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा मोठा सवाल उपस्थित केला जातोय। कारण पुण्यामध्ये भर रस्त्यात तरुणाचं अश्लील कृत्य समोर आलेलं आहे। पुण्याच्या कोथरूड परिसरात या तरुणाला धारदार शस्त्रानं मारहाण करण्यात आली आहे। सिंहगड रोडवर टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना सुद्धा समोर आली आहे। पुण्याच्या खेडमध्येच एका कंपनीत कामगारांना बेदम मारहाण झाली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये ही गुन्हेगारी का फोफावतीये आणि पोलिसांचा वचक पुण्यामध्ये का राहिलेला नाही असा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर घटना क्रमांक 1 आपण पाहतोय, शास्त्रीनगर चौकात भर चौकामध्ये या तरुणानं अश्लील चाळे केलेत आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय। आज महिला दिनीच हा व्हिडिओ समोर आल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। ही घटना क्रमांक 2 आहे। सिंहगड रोडवर दाम्पत्यावर अक्षरशः कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। त्यामुळे पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामध्ये पती आणि पत्नी दोन्ही गंभीर जखमी असल्याचं कळत आहे। ही घटना क्रमांक 3 आहे। कोथरूडमध्ये भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण केली जाते आणि ही सुद्धा दृश्य इथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। त्यामुळे अशा प्रकारे सर्रास भर रस्त्यावर मारहाण होत असेल तर पोलिसांचा वचक उरलाच नाही असंच बोललं जाते। घटना क्रमांक 4 ही आपण पाहतोय, खेडमध्ये टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा अशा प्रकारे गुन्हेगारी फोफावतीये। याचं कारण नेमकं काय हे शोधणं आता गरजेचं आहे आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये गांभीर्यानं विचार करण्याचं गरजेचं आहे। आपण पाहतोय, पुण्यामधल्या या 4 मोठ्या घटना आहेत ज्या हल्लीच घडलेल्या आहेत, ज्यामुळे आता पुण्यातलं वातावरण सध्या बिघडल्याचं दिसतंय। शास्त्रीनगरमध्ये या व्यक्तीनं केल्यात। घटना क्रमांक 2 मध्ये सिंहगड रोडवर दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। या तिसऱ्या घटनेमध्ये कोथरूडमध्ये या तरुणाला बेदम मारहाण भर रस्त्यात करण्यात आली आहे। तर तिकडे खेडमध्ये सुद्धा टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असाच सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कुठे तरुणीवर अत्याचार, कुठे तरुणीची भर कंपनीमध्ये हत्या, तर कुठे अशा प्रकारे धारदार शस्त्रानं वार, कुठे मारहाण, कुठे असं अश्लील कृत्य। त्यामुळे पुण्यामध्ये काय चाललंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। खरं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं, संस्कृतीचं माहेरघर समजलं जातं, मात्र त्याच पुण्यात आता हे गुन्हेगारीचं माहेरघर बनलंय की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। या 4 मोठ्या घटना आहेत पुण्यामधल्या, ज्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या घटनेमध्ये भर रस्त्यामध्ये या व्यक्तीनं अश्लील चाळे केलेत। जो धनाढ्य घरचा असल्याचं इथे समजतंय। BMW गाडी त्याच्याकडे आहे। दुसऱ्या दृश्यामध्ये एका तरुणाला धारदार शस्त्रानं मारहाण केली जाते। भर रस्त्यात हा सगळा प्रकार घडतोय आणि तिसऱ्या घटनेमध्ये आपण पाहतोय, सिंहगड रोडवर एका टोळक्यानं दाम्पत्यावर चक्क कोयत्यानं हल्ला केलाय। या कोयत्याच्या हल्ल्यामध्ये पती आणि पत्नी गंभीर जखमी झालेत। तर खेडमध्येच एका कंपनीत कामगारांना बेदम मारहाण केली जाते। त्यामुळे पुण्यामध्ये ही गुन्हेगारी का फोफावतीये, का वाढतीये हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि पोलिसांनी सुद्धा या संदर्भात गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे। पोलिसांचा वचकच राहिला नाहीये असं काही राजकीय नेत्यांशी आम्ही संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडून समोर आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी